हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता तुम्ही बघू शकता हे वेल्वेटचं ट्रेंडिंग ब्लाऊज खूप चालू आहे आणि हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर मजेंडा कलरचा ब्लाऊज आहे। आता आपल्याला न्यू ट्रेंडिंग जे अस्तीन सुरू आहे ते शिवायचे आहे आणि ते कसे शिवायचे आहे तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता तुम्ही बघू शकता की हा जो पीस आहे हा जेवढी डिझाईन होती तेवढा मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जेवढी लंबाई हवी आहे तुम्ही तेवढी लंबाई घेऊ शकता। तर याची लंबाई मी घेतलेली आहे 11 इंच। तुम्ही बघू शकता 11 इंच मी घेतलेली आहे आणि हा जो काठ आहे हा काठ घेतलेला आहे मी 5 इंच। हा जो अर्धा इंच आहे हा जो आहे हा आपला शिलाईमध्ये चालला जाणार आहे। तर 5 इंच हे घेतलं आहे आणि 5-5.5 इंच आपण वरचा घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता की मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि याला हा काठ जो आहे तो मी जोडलेला आहे। तुम्हाला सुद्धा असं अगोदर जोडून घ्यायचं आहे आणि हे जे आहे हे जोडायचं राहू द्यायचं आहे। आता याच्यासाठी किती कपडा लागतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हा जो कपडा आहे मी डबल फोल्डमध्ये केलेला आहे आणि डबल फोल्डमध्ये केल्यानंतर याची लंबाई तुम्हाला सांगते मी किती घेतलेली आहे। तर याची लंबाई जी आहे 17.5 तर म्हणजे 17 17.5 17.5 35। तर हे पूर्ण जे लंबाई आहे याची 35 इंच मी घेतलेली आहे आणि हे थोडं एक्स्ट्राच मी घेतलेलं आहे कारण की वेल्वेट जे आहे ते सटकत असतं। तर आपल्याला थोडा 1 ते 1.5 इंच वेल्वेट जे आहे ते एक्स्ट्राच घ्यायला हवं कारण की कमी पडता कामा नाही। शिवता वेल्वेट इकडं तिकडं जाते म्हणून मी थोडं एक्स्ट्राच घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की हे 7 इंच मी घेऊन घेतलेलं आहे। इथं आपल्याला 5-5.5 इंच गरज आहे आणि तुम्ही आता इथं बघू शकता की इथं मी 4 इंचावरती एक निशाण केलेला आहे। तुम्ही बघू शकता हे इथं। आता इथून आपल्याला फिरेला पाडायचे आहेत तर हे दोन्ही साईडनं निशाण मी जे आहे ते पाडलेलं आहे। आता इथून मी फ्रीला पाडते ते तुम्ही बघा की मी ते कशा पाडते। तर आता आपण इथं सेंटरला ठेवून देऊ। समोरचा 4 इंच भाग जो आहे तो आपण सोडून देऊ। नंतर आपल्याला हा कपडा असा उचलायचा आहे आणि उचलून जे सुई आहे आपली सुईच्या कडेला म्हणजे या साईडला समोरच्या साईडला आपल्याला हे जे सुई आहे हे फ्रिल अशी पाडायची आहे आणि थोडं समोर स्टिच जे आहे ते घेऊन घ्यायचे आहे। नंतर आपल्याला हे परत आता आपण ज्या कडेला बसेल असतो आपल्याला त्या साईडनं अशी या साईडनं करायची आहे। अशी एक फ्रिल अशी पाडून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हे फ्रिल कशा पद्धतीने तयार होतो। इकडनं सुद्धा दिसतो आणि इकडनं सुद्धा दिसतो। खूप सुंदर अशी फ्रिल आपली तयार झालेली आहे। त्याच प्रकारे आपल्याला इकडं सुद्धा फ्रिला जे आहे ते पाडायचे आहे। तर मी तुम्हाला परत एक वेळा सांगते, कपडा असा आपल्याला दोन्ही बोटानं असा उचलायचा आहे। मधल्या बोटामध्ये असं उचलायचं आहे। उचलल्यानंतर समोर असं टाकायचं आहे। बघा तुम्ही समोर टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडे स्टिच मारून घ्यायचे आहे। नंतर परत बोट याच्यामध्ये आत टाकून आपल्याला परत असं करून हे जे असं मारून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता की मी हे कशा प्रकारे करत आहे। परत आपल्याला हे असंच करून घ्यायचं आहे या साईडनं समोरून आणि परत आपण ज्या साईडनं मशीनवर बसलेलं असतो आपल्याला त्या साईडवर फ्रिल पाडून घ्यायचं आहे। हे फ्रिला आपल्याला अशा जे निशाण केलेलं आहे आपण हे या निशाणपर्यंत आपल्याला सर्व फ्रिला पाडून घ्यायचे आहे। तर आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता हे जे फ्रिल आहे मी अशा प्रकारे पाडलेले आहेत। तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसत असेल। अगोदर मी कपडा जो आहे तो या साईडनं टाकलेला आहे, नंतर हाच कपडा मी या साईडनं टाकलेला आहे। अशी मी ही फ्रिल पाडलेली आहे। जो आपण फ्रॉक बनवतो ते फ्रॉकला ह्या अशाच फ्रिलाची डिझाईन जी आहे ते केलेली असते। तर आता आपल्याला या साईडने तर आपण केल्याच, आता आपल्याला या साईडने सुद्धा तशाच फ्रिला पाडून घ्यायच्या आहेत। तर आता चला मी परत या साईडने सुद्धा अशाच फ्रिला पाडून घेते।
तर आता तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडच्या फ्रीला जे आहे ते पाडून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या ज्या फ्रीला पाडणं झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता कशा फ्रीला मी पाडलेल्या आहेत. तर या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे आणि हा सेंटर ही जे आपण याला अटॅच केलेलं आहे या सेंटरला जोडून हे एकाला एक असं अटॅच करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला मी दाखवतेच की ते कसं प्रकारे तयार झालेलं आहे. तर आता आपण याचा सेंटर घेऊया. तर याचा सेंटर हा निघतो. तर इथं मी एक खून अशी करून घेते. तुम्ही बघू शकता मी हे अशी खून करून घेतली, इथं काटून घेतलं. आता हे साईडला ठेवते आणि याचासुद्धा मी सेंटर काढते आणि सेंटर काढल्यानंतर ते आपल्याला एकाला एक अटॅच करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की हे याचं सेंटर आहे आणि आपल्याला हे जे आहे ते असं एकाला एक अटॅच करायचं आहे. आणि सेंटर आपल्याला असं ठेवायचं आहे हे आणि अटॅच करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे जे आहे आपल्याला उलट्या साईडने ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण ते पालटू असं तर ते सीधं होऊन जाणार. तर हे सीधं आणि हे उलटं आपल्याला हे असं व्यवस्थित ठेवायचं आहे. सेंटरला सेंटर ठेवून आपल्याला याच्यावरती जे आहे ते अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कपडा व्यवस्थित एकाला एक अटॅच होऊ. तर आता तुम्ही बघू शकता की मी हे एकाला एक जे आहे ते अटॅच मी केलेलं आहे. आता आपल्याला हे असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे अस्तरावरती आणि तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित असं अटॅच केलेलं आहे. नंतर आता आपल्याला हे जे आपलं अस्तर आहे हे जे अस्तर आहे हे व्यवस्थित असं सेट करून आपल्याला अशी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा असतो हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे अटॅच झाल्यानंतर आपण हे कट करून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ते एकाला एक अटॅच झालेले आहे. आता आपल्याला हे जे आहे तशीच मी दुसरी बाईसुद्धा करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे. व्यवस्थित सेट झालं की नाही ते बघून घ्यायचं आणि आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता ब्लाऊजला जे अस्तीन आहे ते अटॅच केलेली आहे. आता आपलं फक्त याला मणी लावायचे राहिलेले आहे, ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला कसे लावायचे आहे. आणि नंतर हे ब्लाऊज घातल्यानंतर ते सुद्धा दाखवणार आहे की त्या कस्टमरच्या अंगावरती हे ब्लाऊज किती परफेक्ट आणि किती सुंदर असं दिसणार आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता की अशी सुंदर अशी असते आपली अस्तीन जी आहे ते तयार झालेली आहे. आणि हे अस्तीन मी कशी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता. तर आता मी याला जे आपण फ्रीला पाडलेल्या होत्या त्याला मी मणी अटॅच केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ते सुंदर अशी डिझाईन जी आहे ती आपली ते तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. तर आता हे मणी मी कसे लावले हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तरी आता तुम्ही ते बघा. तर तुम्ही आता बघू शकता की हे अस्तीनला फ्रीला पाडलेला होत्याच आपण अगोदर. तर याच्यावर तुम्हाला निशाण करेल दिसतच आहे की मी ते कसं निशाण केलेलं आहे. तर निशाण आपल्या शोल्डरपासून या सेंटरपर्यंत या दोन्हीचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. तो कितीही असो, 5 जर असलं तर आपल्याला 2.5 इंचावरती एक निशाण करून घ्यायचा आहे. आणि सेम याच प्रोसेसनं आपल्याला अशीच एक लाईन मारून घ्यायची आहे. लाईन मारल्यानंतर आपल्याला असं करून इथं मणी लावायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते कसं लावायचं आहे. तर आता सर्वात अगोदर आपण हे पहिली फ्रिल घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी निशाण केलेलं आहे. तर सुईमध्ये धागा भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सुई जी आहे ते बाहेर टाकायची आहे अशी. आणि अशी टाकल्यानंतर आपल्याला हे असं अशी सुई टाकायची आहे. आणि तुम्ही बघू शकता की कशी हे फ्रिल तयार होत आहे. हे झाल्यानंतर आपल्याला परत एक असा टाचा घेऊन घ्यायचा आहे. टाचा घेतल्यानंतर सुईमध्ये मणी जो आहे तो आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर इथं फिट करून घ्यायचं आहे. फिट केल्यानंतर परत आपल्याला एक अशी शिलाई याच्यामध्ये असं ओवून घ्यायचं आहे. ओवल्यानंतर परत आपल्याला
बाहेर काढायचा आहे। बाहेर काढल्यानंतर हा जो धागा असतो, या धाग्याला आपल्याला अशी गाठ बांधायची आहे। कशी? बोट असं ठेवायचं आणि असं बोट असं ठेवायचं आणि असं केल्यानंतर हा जो धागा आहे हा असाचा असा आपल्याला जो मणी आहे आपला, त्या मणीवर मणीच्या आतमध्ये टाकायचा आहे। मणी जो आहे तो आपल्याला असा हाती पकडून घ्यायचा आहे आणि हा या हाताने फिट ओढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मणी जो आपला एकदम व्यवस्थित फिट बसलेला आहे। परत सांगते तुम्हाला, अशा बोट घ्यायचा, बोटामध्ये आपल्याला असं धागा जो आहे तो असा करून घ्यायचा। करल्यानंतर तो जो धागा आहे तो मणी जे आहे त्या मणीमध्ये असा टाकायचा। मणीत टाकल्यानंतर आपल्याला मणी हाती पकडून घ्यायचा आहे आणि परत हे असं करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता किती फिट असा आपला जो मणी आहे तो अटॅच झालेला आहे। आणि परत एक वेळेस आपल्याला धागा असा काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला मणी जो आहे तो अटॅच झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा करून घ्यायचे आहे। तर नक्की तुम्हाला कळलं असेल की तो मणी कसा अटॅच करायचा। सेम याच प्रोसेसने आपल्याला हे सुद्धा करायचं आहे गाईज। मी तुमच्यासाठी असे नवीन खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते मी टाकणार आहे। फक्त तुम्ही जर माझा व्हिडिओ फुल वॉच केला तर तुमच्यासाठी सुद्धा खूप फायद्याचा आहे, कारण की खूप चांगले व्हिडिओ आहेत ते मी टाकणार आहे आणि याच्यानंतर सुद्धा मी खूप चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहे। तर आवडला असेल तर नक्की खूप जणांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची जे नोटिफिकेशन आहे ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंतच पोहोचेल। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे।